नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण आर्थिक साक्षरतेबद्दल जाणून घेणार आहोत. आर्थिक साक्षरतेमध्ये बऱ्याच योजना येतात, सोशल सिक्युरिटी स्कीम येते त्याच्यामध्ये. त्या सर्व योजनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत घोडके, जे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत कॅनरा बँक बेळगाव येथे. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅम. आज आपण सोशल सिक्युरिटी स्कीम बद्दल सर्वात आधी सांगून देऊया की ते म्हणजे काय. हो मॅम. सोशल सिक्युरिटी स्कीम मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारतर्फे फायनान्शियल इन्क्लुजन म्हणून त्याला आर्थिक समावेशन म्हणतात ऍक्च्युअली. तर आर्थिक समावेशन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, 2014 तर्फे त्यांना म्हणजे रिवॅम्प करून फायनान्शियल इन्क्लुजन तर्फे म्हणजे भारतातील सर्व समाजातील सर्व घटकांना, विशेषतः दुर्बल व ग्रामीण भागातील लोकांना परवडणाऱ्या दरात बँकिंग, पतपुरवठा, विमा आणि पेन्शन यासारख्या आवश्यक आर्थिक सेवांचा लाभ मिळवून देणे, याचा मुख्य उद्देश प्रत्येक मुख्य आर्थिक प्रवाहाला आणून गरिबी निर्मूलन करणे हा आहे मॅडम. बरोबर. त्याला फायनान्शियल इन्क्लुजन असं म्हणतात मॅडम. म्हणून ह्याच्यातर्फे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2014ला फायनान्शियल इन्क्लुजनचे स्कीम सुरुवात केलेलं आहे प्रधानमंत्रींच्या तर्फे. मग ह्याच्यामध्ये PMJJBY या योजनेबद्दल थोडंसं सांगून द्या की काय नेमकं फॅसिलिटीज आहेत त्या ती योजना घेतल्यानंतर आणि कोण करू शकतं, ते किती वर्षांचा कालावधी असतो. हो मॅम. आता सध्या कसं आहे, आता हे जे आर्थिक समावेशन जे म्हणतो फायनान्शियल इन्क्लुजन, ह्यामध्ये मेन सोशल सिक्युरिटी स्कीम्स म्हणजे कसं आहे, तर भारतातील सर्व नागरिकांना गव्हर्नमेंट तर्फे एक इन्शुरन्स स्कीम दिलेल्या आहेत मॅडम. तर त्या इन्शुरन्स स्कीममध्ये प्रमुख स्कीम जी आहे ही प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना म्हणतात, PMJJBY, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना. तर ही प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना ही अशी स्कीम आहे, तर ही 18 वर्षा वयोगटातील आणि 50 वर्ष आतील भारतातील सर्व नागरिक ह्या स्कीमला जॉईन होऊ शकतात. आणि ह्या स्कीम तर्फे वार्षिक 436 रुपये प्रीमियम असते मॅडम. तर 436 रुपये प्रीमियम भरल्यानंतर समजा ज्यांनी ही इन्शुरन्स स्कीम घेतलेली आहे आणि त्यांचं अचानक मरण पावले, तर अशा लोकांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे तर 2 लाखाचा इन्शुरन्स भेटतो. आणि त्याच्यासाठी ही स्कीम आहे ही भारतातील सर्व बँकांमध्ये, कॅनरा बँक, कर्नाटक ग्रामीण बँक, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, तर भारतातील सर्व जे नॅशनल बँका तर्फे ह्या स्कीम तर्फे जाऊन आपण रजिस्ट्रेशन करू शकतो मॅडम. अच्छा, मग ह्याच्यामध्ये फक्त 436 रुपये एवढंच प्रीमियम अमाऊंट भरायचं आहे की ह्याच्यापेक्षा जास्त भरू शकतो? नाही मॅडम, हे कसं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाना भारतातील सर्व नागरिकांना एकदम कमी दरामध्ये इन्शुरन्स त्यांना भेटावं म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम आहे, त्याला सोशल सिक्युरिटी स्कीम म्हणतात. आणि हे वार्षिक प्रीमियम आहे, 436 म्हणजे अति कमी दरामध्ये. तर दिवसाला जवळजवळ 1.25 रुपये प्रमाणे स्कीम होत्या. म्हणून कसं आहे की भारतातील सर्व नागरिकांनी तर ह्या स्कीमचा लाभ घ्यावा असे मी विनंती करतो. नक्कीच. मग ह्याच्यामध्ये वयोमर्यादा काय आहे का सर? मॅडम, ही जी स्कीम आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजने 18 वर्ष वर असतात आणि 50 वर्ष आतील लोकांसाठी ही स्कीम आहे मॅडम. बर. त्यानंतर आपण वळूया सर PMSBY या योजनेकडे. तर या योजनेच्या डिटेल्स काय आहेत? हो मॅडम. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे जी सोशल सिक्युरिटी स्कीम आहे त्यातील ही अशी दुसरी स्कीम आहे, तर त्याला प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना असे म्हणतात मॅडम. तर प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना म्हणजे तर ह्या अंतर्गत भारतातील सर्व नागरिक जे 18 वर्षाचे वर असतात आणि 70 वर्षाच्या आत असतील, तर अशा सर्व नागरिकांसाठी ही स्कीम प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने वर्षाला 20 रुपये प्रीमियम मध्ये त्यांना ऍक्सिडेंटल इन्शुरन्स, तर ह्या प्रीमियम तर्फे त्यांना ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर करतो. आणि जे व्यक्ती ही इन्शुरन्स घेते, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने ही स्कीमला जॉईन होते, तर अशा लोकांना समजा त्यांचे अचानक ऍक्सिडेंटल डेथ झाले, मरण पावले, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे 2 लाखाचा इन्शुरन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे ह्याच्यातर्फे भेटतो मॅडम. मग फक्त डेथ झाल्यावरच भेटतो की काही इंजुरी झाल्यावर पण भेटतो? हा मॅडम. तर आता हे प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने PMSBY हे असे आहे, तर ह्यामध्ये पार्शियल डिसेबिलिटी पण म्हणतात. तर ऍक्सिडेंटल झाल्यानंतर समजा एखाद्याचा कोणाचा तर त्यांना पार्शियल डिसेबिलिटीमध्ये हात मोडला किंवा पाय मोडला किंवा डोळ्याला काहीतरी इंजुरी झाली, तर त्याला 50% पर्यंत त्या डिसेबिलिटीमध्ये क्लेम होऊ शकतो मॅडम PMSBY मध्ये.
अच्छा, याची वयोमर्यादा काय आहे सर? हां मॅडम, आता ही स्कीम कसं आहे 18 वर्षच्या वर आणि 70 वर्षातील जी भारतातील व्यक्ती आहेत ती ह्या स्कीममध्ये सर्व नॅशनल बँकेमध्ये ह्या स्कीमला ते जॉईन करू शकतात मॅडम. ओके, म्हणजे खूपच चांगली सुविधा आहे. फक्त मिनिमम ₹20 आपल्याला भरायचे आहेत, तेही वर्षातून एकदा. वर्षातून, होय मॅडम. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा असा विचार आहे, तर भारतातील जे सर्व म्हणजे गरजू लोक आहेत, भरपूर लोक आहेत, तर ते अजून इन्शुरन्स कव्हर केले नाहीत मॅडम. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, तर ही इन्शुरन्स स्कीम राबवत आहे. आणि आता आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये विचार केला तर बेळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 25 लाख लोकसंख्या आहे जी 18 ते 50 वयोगट आहेत. पण ह्यापैकी आता सध्या फक्त जवळजवळ 8.5 लोकांनी मात्र ह्या स्कीममध्ये एनरोलमेंट केलेलं आहे. बर. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने PMSBI मध्ये 33 लाख बेळगाव जिल्ह्यातील जनसंख्येपैकी जवळजवळ 18.5 लोकांनी मात्र ह्या स्कीमला नोंदवलेले आहेत. म्हणून आता सध्या आम्ही जिल्हा पंचायत, डिस्ट्रिक्ट ऑफिस, जिल्हाधिकारी तसेच ग्रामपंचायत, पूरसभे तर ह्यांच्या सर्वांच्या मदतीनं आम्ही हे बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्व लोकांना ह्या माहिती देण्यासाठी आम्ही हा आता 1 जूनपासून कार्यक्रम राबवत असतो. यामध्ये सर आणखीन एक योजना आहे तुमची, जी अटल पेन्शन योजना APY. हो मॅडम. त्याबद्दल काय सांगाल? हां, आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे कसं आहे, तर ही जी इन्शुरन्स स्कीम आहे तर ही त्यांचा अचानक समजा डेथ वगैरे झालं अशा लोकांना इन्शुरन्स स्कीम भेटते. तर आता सध्या आमच्या जे आर्थिक समावेशन म्हणतो किंवा आर्थिक साक्षरता त्याचा एक असा महत्त्वाचा म्हणजे एक मुद्दा आहे की भारतातील सर्व नागरिकांनी आम्ही काय करायला लागते की रिटायरमेंट, आता जसं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे लोक जॉब करतात त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे म्हणजे पेन्शन असते. पण भारतातील बाकीची जी लोक, बऱ्याच लोकांना म्हणजे पेन्शनची व्यवस्था नाहीये. हो ना. तर जसे शेतकरी म्हणा, असंघटित कार्मिक म्हणा, तर अशा सर्व लोकांसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अनेक स्कीम म्हणजे अटल पेन्शन योजना ही स्कीम सुरू केलेल्या आहेत म्हणून. मग जेणेकरून आम्ही काय करतो रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे 60 वर्षानंतर की आम्ही आतापासून ह्या स्कीमला जॉईन झाल्यानंतर तर 60 वर्षानंतर ती पेन्शन ह्या स्कीम तर पेन्शन घेऊ शकतो मॅडम. अच्छा, याची काय वयोमर्यादा आहे सर? हां मॅडम, आता ही कशी आहे, ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे PFRD तर्फे ही स्कीम लॉन्च केलेली आहेत मॅडम. तर ही स्कीम सुद्धा 2014ला लॉन्च झालेली आहे. तर ही 18 वर्ष वयातील आणि 40 वर्ष आतील जी व्यक्ती असते ह्यांच्यासाठी ही अटल पेन्शन योजना म्हणून आहे. आणि ही स्कीम तर वेगवेगळ्या पेन्शनच्या मध्ये आहे, जसं की महिन्याला 60 वर्षानंतर 1,000 पेन्शन पाहिजे, 2,000 पेन्शन पाहिजे, 3,000 पेन्शन पाहिजे, 4,000 पाहिजे आणि 5,000 पाहिजे, असं 5 व्हेरियंटमध्ये पेन्शनचं स्कीम तुम्हाला पाहिजे. त्याप्रमाणे ग्राहक काय करायला लागतो की त्यांच्या वयोमर्यादेप्रमाणे त्यांना जेवढी पाहिजे तर त्यांनी बँकेमध्ये सांगितल्यानंतर तर त्याचं प्रत्येक प्रीमियम राहते, तर चार्ट राहतो. तर चार्ट प्रमाणे आम्ही ह्या स्कीमला जॉईन यायचं आणि त्या अंतर्गत आम्ही ही 60 वर्षानंतर पेन्शन, तर त्यांना ही 60 वर्ष जसं झालं तर त्यांच्या त्या खात्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे पेन्शन त्यांना मिळते. पण याला अमाऊंट किती भरावं लागतं आपल्याला? आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा आता त्यांना 60 वर्षानंतर 5,000ची पेन्शन पाहिजे आणि ज्यांचं वय 18 वर्ष आहे तर त्या 18 वर्ष असेल तर महिन्याला जवळजवळ त्यांनी 210 रुपये भरावं लागतं. ओके. आणि समजा ज्यांचं वय 40 आहे मॅक्झिमम, तर त्यांना समजा 5,000ची पेन्शन पाहिजे, तर अशा लोकांनी महिन्याला जवळजवळ 1,500 रुपये त्यांनी भरत जावं लागते. मग त्यांच्या 60 वर्षानंतर त्यांना ही 5,000ची पेन्शन गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे भेटते मॅडम. आणि अनेक ह्या योजनेचे विशेष आहे म्हणजे, तर आता ही जी व्यक्ती पेन्शन हयात असो पण ते पेन्शन घेऊ शकतो, त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिली मेंबरना पेन्शन भेटते मॅडम. मग अशी किती वर्ष भेटत राहणार सर ती? आता मॅडम समजा जी व्यक्ती 60 वर्ष असते त्यांनी ही प्रीमियम भरून प्रीमियम पेन्शन सुरू जाते, तर तो माणूस हयात असो तो पण त्यांना पेन्शन भेटते. त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिलीला पेन्शन भेटू शकते. आणि त्याच्यानंतर ही जी भरलेली रक्कम असते ह्या पेन्शन, अटल पेन्शन, त्याला कॉर्पस फंड म्हणतात. तर पहिला जो व्यक्ती पेन्शन घेतो तो पेन्शन घ्यायचं, त्याच्यानंतर त्यांना फॅमिलीला भेटते आणि त्याच्यानंतर पण त्यांच्या मुलांना म्हणजे जे वारसदार असतात त्यांना जवळजवळ 8.5 लाखापर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कॉर्पस सुद्धा वापस भेटतो मॅडम. अच्छा, पण माझी काय शंका होती की ठीक आहे, 60 वर्षापर्यंत एखादा व्यक्ती याचा लाभ घेतोय, 60व्या वर्षी त्याची डेथ झाली, त्याच्यानंतर त्याची कोण
पुढची Family पिढी आहे, member- फॅमिली मेंबर्स तो याचा लाभ घेणार. घेणार. तर ती व्यक्ती किती वर्ष या स्कीमचा लाभ घेऊ शकते? मॅडम आता समजा जो पेन्शन व्यक्ती असतो त्याचे मयत झालं तर त्यांच्या फॅमिलीला तो जोपर्यंत आयात आहे तर त्याला ती पेन्शन भेटणार मॅडम. बर. हां. आणि त्याच्यानंतर तो जी व्यक्ती फॅमिली पण गेली तर मयत झाल्यानंतर त्यांच्या मुलांना जो 8.5 लाखचा जो कॉर्पस असतो तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे त्यांना वापस भेटतो वारसदारांना. हा, म्हणजे एक 2 पिढी आपण म्हणूया की या पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. 2 पिढी 3 लोक मॅडम जी व्यक्ती 2 भरलेली पिढी असते. पेन्शनचा लाभ घेतील आणि तिसऱ्या पिढीला हे अमाऊंट रिटर्न मिळणार 8.5 लाख. 8.5 लाख. हां. तर अटल पेन्शन योजना आम्ही हे का म्हणू शकतो की जसं आम्ही एक नारळाचं झाड लावतो तर नारळाचं झाड व्यक्ती लावल्यानंतर हयात असताना त्यांचं जे आपण नारळाचं पीक घेतो आणि ती पीक कंटिन्युअस भेटते तशा पद्धतीनं आहे की नाही ही स्कीम आहे मॅम. नक्कीच. आणि मग 5,000 पेक्षा जास्त अमाऊंटची जर आपल्याला पेन्शन हवी असेल तर काय आहे काय? हो मॅडम. तर आता हे वित्तीय समावेशन फायनान्शियल इन्क्लुजन जे आम्ही म्हणतो ह्यामध्ये जे आर्थिक साक्षरता तर आम्ही जे भारतातील सर्व लोक आर्थिक साक्षरताबद्दल आम्ही ज्ञान घ्यायला लागते. हे तुम्ही जे प्रश्न विचारला हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. कारण आजच्या डेट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केले वेगवेगळ्या स्कीम राबवत असतात. तर ह्यामध्ये आता तुम्ही म्हटला की जे 18 वर्ष आहे आणि 40 वर्ष तर ह्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलंय तर जी लोक 18 वर्षाच्या वर आहेत आणि 85 वर्षाच्या आत आहेत अशानं सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे अनेक नवीन पेन्शन NPS म्हणून एक स्कीम आहे मॅडम. न्यू पेन्शन स्कीम म्हणतात त्याला. अच्छा. तर ह्या अंतर्गत बँकेमध्ये जाऊन आम्ही काय करायला लागतंय तर ऑलरेडी जे आमचं खातं असतंय त्याच्यातर्फे बँकेमध्ये सर्व नॅशनल बँकेमध्ये हे न्यू पेन्शन स्कीम आम्ही एनरोलमेंट करू शकतो. आणि एनरोलमेंट केल्यानंतर आम्ही ह्या स्कीमला काय करायला लागतं की आम्हाला जसं अमाऊंट पाहिजे तसं आम्ही जेव्हा सेव्हिंग करू शकतो. तर मिनिमम आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ह्या वर्षी शेतकऱ्यांसाठी NPS सिंचे म्हणून एक स्कीम लॉन्च केल्या. तर ही स्कीम अशी आहे की तुम्ही 10 रुपये सुद्धा त्या अकाउंटवर टाकू शकता. मिनिमम 10 रुपये टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला जसं सेव्हिंग होऊ शकते 10 रुपये 20 रुपये 50 100 लाख 2 लाख 10 लाख तुम्हाला म्हणजे ज्यांची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे आम्ही काय करायला लागते ह्या स्कीमला NPS न्यू स्कीमला अमाऊंट टाकायचं. आणि 60 वर्षानंतर मग ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे कॉर्पस जो होतो तर त्या कॉर्पसतर्फे त्यांना पेन्शन ठरते. आणि ह्या न्यू पेन्शन स्कीममध्ये लॉक इन पिरियड एक 15 वर्षाचा आहे. समजा एखादा व्यक्ती 15 वर्षानंतर तो काय करू शकतो कॉन्ट्रीब्युशन करून 15 वर्षानंतर ते अमाऊंट कॉर्पस घेऊ शकतो किंवा पेन्शन पण घेऊ शकतो. म्हणजे ही जी अटल पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये आपण 5,000 पेक्षा जास्त पेन्शन घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये ही फॅसिलिटी नाहीये. त्याला आपण NPS न्यू पेन्शन स्कीम जे आहे तिकडं शिफ्ट व्हायला लागतं. हो म्हणजे त्या स्कीम तर्फे जॉईन करायला पाहिजे. मग ही जी आता न्यू पेन्शन स्कीम आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की 10 रुपयापासून पण आपण स्टार्ट करू शकतो. हो मॅडम. मग मॅक्झिमम किती अमाऊंट आम्ही घालू शकतो? मॅडम आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं कसं झालंय तर जी लोक त्यांनी त्यांच्या सेव्हिंग करू शकतात तर त्या सेव्हिंग त्यांना काय करू शकतात 1 लाख टाकू शकतात 2 लाख टाकू शकतात. पण हे कसं लॉक इन पिरियड असते. पण अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केलेली तर मिनिमम काय करायला लागतं ते लॉक इन पिरियड म्हणजे 15 वर्ष त्यात ईमेल काढू शकत नाहीत. म्हणून आम्ही काय करायचं की आम्हाला जेवढं जे पेन्शन तुम्ही टाकतो त्याचे कॅल्क्युलेशन आहे त्याप्रमाणे चांगलं ग्रोथ होऊन जेवढी अमाऊंट जास्त असते त्याप्रमाणे त्यांचं रिटायरमेंट पेन्शनचा पण जी अमाऊंट आहे ती जास्त असते. अच्छा. पण 15 वर्षानंतर स्टार्ट होणार. हां पेन्शन जी आहे मिनिमम लॉक इन पिरियड असल्यामुळं तर मिनिमम आम्ही ज्यांनी पण जे ह्या स्कीमला जॉईन करतात आणि प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की इवन तो स्कीम समजा ह्या वर्षी 1 लाख रुपये टाकलं पुढच्या वर्षी त्याला काय जमलं नाही तर 10 रुपये टाकून सुद्धा ही स्कीम ॲक्टिव्ह ठेवून तर ते जी राहिलेली अमाऊंट ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्या बेसिसवर काय होते तर कॉर्पस फंड तयार होतो. तर त्या कॉर्पस फंडवर गव्हर्नमेंट काय करते त्यांचे पेन्शन ठरवते. अच्छा. हां. मग याच्यामध्ये समजा एक उदाहरणादाखल सर की एक 55 ते 65 वयोगटातील मंडळी आहेत त्यांना आत्ता ह्या स्कीम बद्दल कुठल्या तरी माहिती होत आहे तर त्यांनी त्यांच्यासाठी कुठली याच्यामधली योजना जी आहे ती त्यांच्यासाठी योग्य ठरेल? हां मॅडम आता सध्या तसं म्हणायला गेलं तर ही 55 वर्ष समजा जे आहेत आता 40 वर्षानंतर जे बी आहेत तर त्यांना न्यू पेन्शन स्कीम ती शेतकऱ्यांसाठी म्हणा सर्वांसाठी NPS संचय म्हणून जी स्कीम लॉन्च झालेली आहे तर त्या स्कीम ही चांगली एकदम म्हणजे स्कीम म्हणू शकतो. म्हणजे 40 वर्ष वयानंतर तर NPS सिंचन म्हणून आहे. आणि न्यू पेन्शन स्कीम ही जी PFRDची आहे ह्याच्यातर्फे समजा आता कसं आहे तर 18 ते 40
18 वर्षाच्या वरीलसाठी आणि 85च्या आत वयांसाठी ही स्कीम आहे. तर ह्याच्यातर्फे समजा भरपूर लोक काय करतात की 18 वर्षाच्या आत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा NPS वात्सल्य म्हणून एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे स्कीम लॉन्च केलेली आहे. तर ही जी आता समजा एखादं मूल जन्मानं आल्यानंतर तर त्यांना सुद्धा आम्ही काय करू शकतो, ही NPS वात्सल्य त्यांना एक गिफ्ट देऊन तर त्यामध्ये आम्ही जे त्यांचे जे सेव्हिंग्स करून तर NPS वात्सल्य सेव्हिंग करता येते आणि मुलगा जे पण 18 वर्ष झाल्यानंतर त्यातील त्यांच्या शाळेच्या फीसाठी म्हणून समजा जे काही टोटल कॉर्पस असत्या तर त्यामध्ये 2.5 लाखापर्यंत ते विड्रॉ करण्याचं एक NPS वात्सल्यमध्ये सुद्धा स्कीम आहे मॅडम. अच्छा, पण जसं हे NPS स्कीम आहे सर, त्याच्यामध्ये 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे. हो मॅडम. एखादी 55 वर्षाची व्यक्ती जर ही स्कीम स्टार्ट करत असेल हो मॅडम. तर 15 वर्ष म्हणजे आपण जर असं कॅल्क्युलेट करणं जरासं हे होईल, म्हणजे 15 वर्ष ते जगेल नाही जगेल? नाही मॅडम, म्हणजे ते अमाऊंट आता समजा जे काय पेन्शन स्कीम जॉईन झाल्यानंतर तर त्याचा जो कॉर्पस असतो तर त्यांच्या वारसदारांना आहे की नाही तो कॉर्पस ग्रोथ झाले तो घेऊ शकतात मॅडम. अच्छा, म्हणजे मी काय म्हणते की 55 वर्षाला एखादी व्यक्ती स्टार्ट करते मॅडम. हो. आणि समजा की 60व्या वर्षी तिची डेथ होते. ओके. हां. मग तिनं 5च वर्ष भरलं प्रीमियम. हां. तर त्यामध्ये हे कसं आहे, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या म्हणजे कसं आहे की ह्या ज्या सगळ्या स्कीम असतात तर त्यांचे जे नॉमिनी असतात तर त्या नॉमिनीला जो कॉर्पस फंड असतो तर ह्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली अमाऊंट आहे ना, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते ती एक प्रकारचे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगली ग्रोथ करते. अच्छा. आणि त्या बेस्ड ऑन दॅट ग्रोथ जे कॉर्पस फंड असतं तर त्यांच्या त्या नॉमिनीला ते भेटू शकतं. म्हणजे एकदाच भेटणार, ती पेन्शनच्या रूपात नाही भेटणार. नाही भेटणार. अच्छा. आणि जी भरलेली अमाऊंट आहे म्हणजे 5 वर्ष जे साठलेला अमाऊंट आहे ते त्यांना प्लस कॉर्पस ग्रोथ असते मॅडम. ग्रोथ भेटणार. हां मॅडम. अच्छा. मग एकंदरीत ह्या सगळ्या ज्या स्कीम आहेत त्या सर्व नॅशनलाइज बँकांमध्ये अवेलेबल आहेत? हो मॅडम. सर्व आता भारतातील ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत, आता बेळगाव जिल्ह्यामध्ये कॅनरा बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा आहे, तसंच कर्नाटक ग्रामीण बँक, तर सर्व बँकामध्ये ह्या स्कीम म्हणजे जे भारतातील जे ग्राहक असतात बँकेचे कस्टमर असतात तर बँकेमध्ये जाऊन सांगितल्यानंतर ब्रँच मॅनेजरना भेटायचं आणि भेटल्यानंतर ह्या स्कीमला एनरोलमेंट करू शकतात. त्याच्याबरोबर आता बँकेतर्फे डोर स्टेप बँकिंग म्हणून अनेक म्हणजे सर्व ग्राहकांना एक सुविधा देत आहेत मॅडम. तर त्यामध्ये बँक मित्र तर प्रत्येक बँकेने काय केलं त्यांच्यातर्फे सुद्धा ह्या स्कीमला तिने डोर स्टेप बँकिंग तर्फे म्हणजे बँक मित्रातर्फे सुद्धा ह्या स्कीमला जॉईन करता येते मॅडम. म्हणजे घरी येऊन माहिती दिली देतात. आता बँकेमध्ये कसं आहे की ब्रँच मॅनेजर जाऊन भेटता येतं, त्याच्याबरोबरच बँकेमध्ये तिथं BC म्हणून असतात तिथं. आणि तसेच आता कर्नाटक गव्हर्नमेंट पण काय करायला नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन तर्फे BC सखी म्हणून सुद्धा प्रत्येक एका ग्रामपंचायतीला एक BC सखी नेमणूक करून त्याच्यातर्फे ह्या स्कीम बद्दल माहिती द्यायची व्यवस्था आता गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक पण करत आहे. अच्छा. म्हणजे या ज्या सगळ्या स्कीम आहेत त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत? हो मॅडम. आमच्या लीड डिस्ट्रिक्ट ऑफिस तर जिल्हा पंचायत, जिल्हा आढळीत म्हणा, ग्रामपंचायत तर सर्वतर्फे आम्ही काय करतो की ह्या भारतातील तसेच आम्ही बेळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ह्या स्कीमचा लाभ व्हावा याच्यातर्फे आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच आपल्या KLE विनोदनेतर्फे पण आपण इतके म्हणजे वेगवेगळे चांगले कार्यक्रम भरवत असतात. आर्थिक साक्षरता म्हणा, त्यानंतर आरोग्य साक्षरता म्हणा, त्यानंतर शैक्षणिक साक्षरता म्हणा, असे बरेच कार्यक्रम करत असतात. तर त्याबद्दल पण म्हणजे वेणूध्वनीची पण म्हणजे भरपूर बेळगाव जिल्ह्यामध्ये तसेच तुमचे जे आपले आता FM प्ले स्टोअरमध्ये जे FM तर्फे पण पुरा भारतभर सुद्धा ह्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही माहिती देत असतात. मग मी सर्व आपले जे KLE विनोदनीचे जे ग्राहक ऐकणार आहेत सर्वांना मी विनंती करतो की आपण ह्या सर्वाची माहिती व्यवस्थित घ्यावे. तसेच ऑलरेडी त्यांनी प्ले स्टोअरमध्ये जे ॲप आहे तो ॲप डाउनलोड करून कंटिन्यूस चांगली माहिती आपण देत असतात, त्याची सर्वांनी आपण लाभ घ्यावा असं मी विनंती करतो. कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण काय सांगू की या सर्व योजना याच्याबद्दलची माहिती अधिकची माहिती काय हवी असेल तर कुणाला कॉन्टॅक्ट करावं किंवा कुणाला भेटावं या संदर्भात? हो मॅडम. आता ह्या ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे आपण ज्या स्कीमबद्दल आता हे जे डिस्कस केलं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने, तर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे बँकेतर्फे एनरोलमेंट कधी पण करता येते मॅडम. पण ह्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे ह्याची जे लिमिट असते 1 वर्षाची लिमिट असते आणि त्याच्यानंतर प्रत्येक मे महिन्यामध्ये
ऑटो रिन्यू होते मॅडम ऍक्च्युली. तर ग्राहक सर्व काय करायला लागतंय, मेच्या 31 तारखेच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये हे जे 20 रुपये आणि 436 म्हणजे जवळजवळ 456 रुपये तिने खात्यामध्ये ठेवायचं आणि प्रत्येक मे महिन्याला ते ऑटोमॅटिक रिन्यू करून तर त्याचे जो बेनिफिट्स त्यांचे पुढच्या वर्षी सुद्धा कंटिन्यूस राहू शकतो. अच्छा. हां, की आपण ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ह्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत, फायनान्शियल इन्क्लुजन, फायनान्शियल लिटरसी, आर्थिक साक्षरता, ह्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घ्यावी. तसेच आता फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये अनेक महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियल सेक्युरिटी, जे सायबर सेक्युरिटी. भरपूर लोक आजमध्ये त्यांना सायबर थ्रेट्स होऊन बऱ्याच लोकांना की नाही म्हणजे त्यांना वेगवेगळ्या त्यांना बँकेतर्फे त्यांना बरेच लोक काय ना काय माहिती म्हणजे रॉंग माहिती घेऊन त्यांचे पैसे सायबर वंचने होत असते. तर त्याच्याबद्दल पण सर्वजण आम्ही हुशार राहायला लागतंय. म्हणून आर्थिक साक्षरतेवर जास्तीत जास्त माहिती घ्यावं लागते. आणि समजा एखादे कोण तर सायबर सिक्युरिटी त्यांना कोणाचं तर अकाउंट हॅक झालं किंवा APK फाईल घेऊन मोबाईल हॅक झाला तर तिने डायरेक्ट 1930ला कॉल करावं असं मी सर्वांना सांगितू इच्छितो. थँक्यू सो मच सर. एवढ्या छान ज्या स्कीम आहेत, योजना आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू मॅडम. तसेच मी परत KLE विनोदनीचे पण मी आभार मानतो. कारण आता KLE विनोदनीतर्फे म्हणजे बेळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच असे नवीन नवीन माहितीचे वेगळ्या माहिती तुम्ही आपण देत आहात. सर्व ग्राहकांना तसेच KLE विनोदनीला सुद्धा अभिनंदन करतो मॅडम आणि नमस्कार. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण KLE वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. पेन्शनबद्दलच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या त्याबद्दल सर आपल्याला सांगत होते. आपल्यासोबत होते प्रशांत घोडके, जे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत कॅनरा बँक बेळगाव येथे. त्यांना आपण ऐकलं. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात. KLE का हाथ आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777. KLE Kanasu Nana Sada Venu.